स्वात्मसुखावबोधे जमस्य जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तिलये पुण्डरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। भगवद्गीतेमध्ये जी भक्ती म्हणून सांगितलेली आहे ती भक्ती आपण पाहतो आहोत आणि ही भक्ती पाहत असताना नारदांनी ज्या पद्धतीने श्रवणम कीर्तनम आदी नवविध भक्ती सांगितली त्या मार्गाने आपण पाहणार आहोत की ज्याचा थेट उल्लेख भगवंतांनी भक्ती म्हणून नवविधा भक्ती म्हणून केला नाही, पण भक्ती हा शब्द उच्चारला की आमच्या मनामध्ये संस्कारवश अशा मनामध्ये श्रवण कीर्तन विष्णोः स्मरण पादसेवन या मार्गानेच भक्ती हा विषय आमच्या मनामध्ये येतो। जी ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती आहे त्या भक्तीमध्ये क्रिया कीर नस आहे, ती अद्वैती भक्ती आहे। अशी देखील खूप उंच पातळीवरची भक्ती आहे। स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निध काही न होणे तुझ्या ठाई, मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव। त्या भक्तीमध्ये कुठं स्तोत्र नाहीये, मौन राहणं हेच तिथलं भजन आहे। तथापि श्रवण कीर्तन विष्णोः स्मरण या पद्धतीने भगवंतांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आढळतं। ते आपण एकत्र करून पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण असं पाहतो आहोत की श्रवण हे संतांकडून करावं, सद्गुरूंकडून करावं। संतांकडून आणि सद्गुरूंकडून श्रवण कशा करता करावं, कारण त्यांच्या निरूपणामागं विशिष्ट उद्देश असतो म्हणून, आणि तसा उद्देश सद्गुरूच ठेवू शकतात स्वाभाविकरित्या, संतच ठेवू शकतात स्वाभाविकरित्या। तसा उद्देश आणि कोणी ठेवू शकत नाही। का ठेवू शकत नाही आणि सद्गुरू आणि संत कोणता उद्देश ठेवून निरूपण करतात ते आपण पाहतो आहोत। सद्गुरूंचा उद्देश हा हिताचा असतो। जो समोरचा आहे, बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे, असा त्यांचा उद्देश असतो, हिताचा उद्देश असतो, अनुग्रहाचा उद्देश असतो। ते जे सांगत असतात तर ते अत्यंत गुह्य असं, अध्यात्म संज्ञित असं गुह्य, परमगुह्य अशी गोष्ट ते सांगत असतात।
असा उद्देश ठेवून प्रवचन करणं हे सामान्यतः सामान्य व्यक्तीला अशक्य आहे. अनुग्रहाचा उद्देश ठेवून प्रवचन करणं हे सामान्य व्यक्तीला अशक्य आहे. उत्तम साधक निरूपण करेल, पण त्याच्या समोर एक ध्रुव ताऱ्यासारखी गोष्ट असेल, ते म्हणजे स्वांत सुखाय मी बोलतो आहे. या बोलण्यामध्ये मी दुसऱ्याला शिकवतो आहे, उपदेश करतो आहे असा भाव मला नको आहे, कारण तो आपली प्रगती साधायचा प्रयत्न करतो आहे. अंततः जे स्वचं सुख आहे, स्वरूपाचं सुख आहे, ते सुख गाठण्यासाठी म्हणून तो निरूपण करतो आहे. म्हणून सद्गुरूंकडून निरूपण ऐकायचं आहे. उत्तम साधकांकडून देखील निरूपण ऐकता येईल. उत्तम साधकांनी निरूपण करताना हे कायम लक्षात ठेवूनच निरूपण करायचं आहे. तर उत्तम साधकांकडून देखील निरूपण ऐकता येईलच. सद्गुरू हे शिक्षक आहेतच, पण ते केवळ शिक्षक म्हणून तुम्हाला सांगणार नाहीत. शिक्षकाची एक भूमिका असते सांगण्याच्या मागे. जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला प्रतिपाद्य विषय समजावा अशी शिक्षकाला देखील तळमळ असते. पण शिक्षकाच्या या तळमळीला मर्यादा असतात. शिक्षकाचं ते जीवित कार्य नसतं. शिक्षक जे काही सांगत असतो, जे काही शिकवत असतो, ते जीवित कार्य म्हणूनच तो करत असेल असं नाही. म्हणून शिक्षक हा गुरु असतो. त्याच्या मर्यादा काय असतात? त्याच्या मर्यादा अशा असतात की समोरचा ऐकणारा जर तितक्या ऐकण्याची इच्छा न धरणारा असेल तरी देखील त्याला त्याचा सिलेबस पुरा करायचा असतो. त्याला माहित असतं की विद्यार्थी बाहेर ट्युशनला जाणार आहेत, तरी देखील त्याला त्याचा सिलेबस पुरा करायचा असतो. जे काही शिकवण्याचं आहे ते शिकवण्याचं सगळं त्याला पुरं करायचं असतं. समोर जरी भिंत असेल तरी तो बोलेल. शिक्षकाच्या शिकवण्याला अजून एक मर्यादा असते. ती मर्यादा म्हणजे तो जसं ज्ञान देण्यासाठी शिकवत असतो हा तर हेतू आहेच, पण त्याचबरोबर त्या ज्ञान देण्यातून त्याला मोबदल्याची अपेक्षा असते. आणि व्यावहारिक पातळीवर हे काही चुकीचं नाहीये. त्याला मोबदल्याची आवश्यकता आहे, अपेक्षा आहे. आणि त्याकरता तो त्याचं शिक्षणाचं कार्य, शिक्षण देण्याचं कार्य असं तो करत राहील. त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला वाढीची देखील अपेक्षा असेल, अन्य कोणत्या फॅसिलिटीची देखील अपेक्षा असेल, अनेक प्रकारच्या अपेक्षा असतील. या सर्व अपेक्षांसहित शिक्षक शिकवेल आणि त्याच्यामध्ये गैर काही नाही. सद्गुरू आणि शिक्षक याच्यामध्ये फरक असणारच. असं असल्यामुळं शिक्षकाच्या या मर्यादा असतील, त्या मर्यादांमध्ये जरी शिक्षकाने शिकवलं तरी देखील विद्यार्थ्याचं हित होऊ शकेल त्या विषयाच्या संदर्भात. त्यातही शिक्षकांनी मानसिकरित्या, भावनिकरित्या खूप उंच जाऊन मनामध्ये तसा भाव धरून शिकवण्याची सोय आहे, पण ते त्याच्यावर बंधनकारक नाही. सद्गुरू जेव्हा शिकवतील, सद्गुरू जेव्हा सांगतील, तेव्हा शिक्षका एवढा मर्यादित हेतू सद्गुरूंचा नसणार आहे. शिक्षक ज्या पद्धतीने शिकवेलच शिकवेल आणि ठराविक काळामध्ये तो पोर्शन संपवण्याचा प्रयत्न करेलच,
आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे याकडेही तो पाहणार नाही प्रसंगी. तसं सद्गुरूंना करण्याचं काही कारण नाही. जर समोर आस्थेचा श्रोता नसेल, सहृदय श्रोता समोर नसेल, तर सद्गुरू सांगणार देखील नाहीत. स्वरूपानंदांच्या इथं काही काळ असा उपक्रम चालत असेल की भोजन झाल्यानंतर घरातली सगळी मंडळी, एक काय जी 5-6 मंडळी असतील, 2-4 सेवेकरी असतील आणि 1-2 नोकर असतील, असे सगळे मिळून मोजून 7-8-10 मंडळी स्वरूपानंद थोडी ज्ञानेश्वरी सांगत असत. त्या ज्ञानेश्वरीचा एक नियम होता. एकतर ती रात्री सांगितली जात होती. कोकणात जेवण समजा लवकर होत असतील त्या काळी, तरी देखील 8:30-9 अशी वेळ असावी. आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्या कोणाला प्रथम जांभई येईल, कोणी केलं की त्या ठिकाणी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी थांबवत असत. आता इथून पुढे सांगण्याची काही आवश्यकता नाही, बंधनकारक नाही. जेव्हा श्रोता कंटाळलेला आहे तेव्हा सद्गुरू थांबतील. सांगणं ही त्यांची आसक्ती नाहीये, सांगणं ही त्यांची त्या पद्धतीने मजबुरी नाहीये. ते थांबतील देखील, पण त्यांचं जे सांगण्याचं कार्य आहे ते तळमळीने ते करतील. हा शिक्षकांमध्ये आणि सद्गुरूंमध्ये फरक आहे. शिक्षक एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडं व्यावहारिक अंगाने, आणि तीही गोष्ट मान्य आहे म्हणून काही मोबदल्याच्या अपेक्षेने शिकवेल, ते योग्यच असेल. सद्गुरू जेव्हा सांगतील तेव्हा मोबदल्याच्या अपेक्षेने सांगणार नाहीत. त्याच्यामध्ये पैशाचा संबंध नसणार आहे, कोणत्याही मोबदल्याचा संबंध नसणार आहे, तरच तो अनुग्रह होऊ शकतो. जर पैशाचा संबंध असेल अथवा मोबदल्याचा संबंध असेल तर मग ते गुरु शिष्य म्हणजे सद्गुरू आणि सत्शिष्य असं नातच असणार नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी कुठेही पैशाचा संबंध नसला पाहिजे, नसणार आहे. शिष्याच्या पक्षी शिष्य जो ऐकायला जाईल ते जीवन घडवण्यासाठी, बदलण्यासाठी म्हणून ऐकायला जाईल. ते जात असताना तो सर्व जीवनच समर्पित करेल. सर्व गुणदोषांसकट, सर्व भावांसकट त्यांच्या चरणी समर्पित होईल. आणि त्याकरता म्हणून तो त्यांना काही समर्पण देखील करेल, पण त्या समर्पणामध्ये उभयपक्षी हिशोब नसेल. ते समर्पण एक सारखं पाहिजे. वर्षाकाठी अमुक विषय शिकवायचा आहे किंवा अमुक गोष्ट करायची आहे, त्याची फी 2,500 रुपये आहे, सर्वांना 2,500 रुपये असं नसेल. कोणी जर दिलं नाही आणि घेणारा आला तरी ते सांगतीलच, कारण देणं आणि घेणं हा विषय नसेल. तेव्हाच अनुग्रह होऊ शकतो. मदनुग्रहाय परमम, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून तुम्ही सांगता आहात, हा सद्गुरूंचा अनुग्रह. हा अपेक्षेशिवाय असतो. अनुग्रह करणं हा त्यांचा स्वभाव असतो, कृपा करणं हा त्यांचा स्वभाव असतो. आणि तो अनुग्रह केवळ त्यांच्या सांगण्यातूनच होईल असं नसतं. त्यांच्या सांगण्यातून तर तो अनुग्रह होईलच, त्यांच्या शब्दांमधून तर तो अनुग्रह होईलच, पण त्यांच्या अंगोपांगांमधून अनुग्रह होईल. त्यांच्या दृष्टींमधून देखील कृपा असेल. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे, कृपा आधी अवतरे शब्द पाठी, अशी त्यांची सांगण्याची रीत असेल. या अनुग्रहासाठी म्हणून शिष्यानी कोणत्याही प्रकारे व्यवहार करायचा नाहीये आणि सद्गुरूंनी देखील व्यवहार करायचा नाहीये. तिथं व्यवहार ही गोष्ट नसेल.
जसं सूर्याचं उगवणं हाच त्याचा अनुग्रह आहे. हा अनुग्रह त्याच्याबरोबर होतच राहणार. जेव्हा त्याचं अस्तित्व आहे तेव्हा त्याची कृपा, त्याची दया सर्व जगतावर होतच राहणार. तो सूर्याचा स्वभाव असेल. जेव्हा पर्जन्य आहे, ढग आहेत, तेव्हा त्यांचा वर्षाव हा होईलच. तो वर्षाव हा कोणत्या व्यवहारासाठी नसणार आहे. या बाजूला अधिक सुपीक जमीन आहे तर तिथं चांगला वर्षाव करू, लोकांचं भलं तरी होईल असं नसणार आहे. श्रुती स्वभावता बोले, गंगा काजे वीण चाले. गंगेने नियत मार्गाने जायचं आहे आणि समुद्राला जाऊन मिळायचं आहे. गंगेने समुद्राला मिळण्याच्या दरम्यानच्या काळामध्ये उगमापासून लोकांचं कल्याण होणार आहे, लोकांवर अनुग्रह होणार आहे. पण त्या अनुग्रहाचा हेतू गंगेचा नसेल, तो गंगेचा सहज स्वभाव असेल. तसा सद्गुरूंच्या अवतीभोवती अनुग्रह हा असणारच आहे. त्यांचा खास करून अनुग्रहाचा हेतू नसेल. खास करून अनुग्रह ते कोणाला देऊ शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये अहंतेचा संभव येईल. मी अनुग्रह करतो असा भाव ठेवण्याचं काही कारण नाही. जो संवेदना क्षम आहे, तरल आहे, त्याला तो अनुग्रह होईल, जाणवेल. आपल्या श्रमांमध्ये, आपल्या कष्टांमध्ये आपण जी काही पारमार्थिक धावपळ करू, त्या धावपळीचा मोबदला म्हणून त्यांच्याकडून आपल्याला काही मिळणार नाही. त्यांच्याकडून जे आपल्याला मिळेल ती त्यांची अनुकंपा असेल, त्यांची ती कृपा असेल आणि तो त्यांचा सहज भाव असेल. हा सहज भाव त्यांच्यापाशी येणाऱ्या सर्वांच्या बाबत असेल. ज्यांना समजेल ते तो ग्रहण करतील. म्हणून जो सांगणारा आहे तो सांगणारा श्रवण करत असताना सांगणाराही आवश्यक आहे आणि ऐकणाराही आवश्यक आहे. श्रवण भक्ती ही दोघांमुळे संपन्न होते. त्याच्यामध्ये जो सांगणारा आहे त्याचा दृष्टिकोन, त्याचा रोल या सर्व व्यवहारामध्ये काय आहे, प्रकारामध्ये काय आहे, हे आपण पाहतो आहोत. ते जे सांगतील तर ते परमवचन सांगतील. आपण 10व्या अध्यायातला पहिला श्लोक देखील संदर्भाकरता म्हणून मागच्या वेळेला पाहिला. भगवंत म्हणतात, भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः. माझं परम वचन तू ऐक. म्हणून त्यांचं जे वचन असेल तर ते परम सत्य असेल. परम सत्याखेरीज देखील अन्य वचन ते बोलतील. पण परमवचनच ऐकायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्यांनी मला सांगितलेलं होतं की तू इथं जाऊ नकोस, आणि मी गेलो, माझं कायमचं अकल्याण झालं. अशा रीतीने परमवचन नसतं. ते मला म्हणाले ते की तू ही नोकरी धर, त्याच्याऐवजी मी ती नोकरी धरली, माझ्यासारखा करंटा मीच, असं त्यांच्या म्हणण्याचा कोणताही हेतू नसतो. हे परमवचन नसतं. ते मला म्हणाले ते की या मुलीशी लग्न कर अथवा या मुलीशी लग्न करू नकोस. पण मी केलं, त्याची फळं आज मी भोगतो आहे. हे परमवचन नसतं. त्यांच्या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार देखील नसतो. त्यांना जसं वाटेल तसं त्यावेळेला ते सांगत असतात. पण व्यावहारिक अंगाने अथवा सांसारिक अंगाने ते जे बोललेले असतील तर ते त्यांचं परमवचन नसेल. त्यांचं परमवचन हे आत्मविषयक उपदेश ते जो करतील ते त्यांचं परमवचन असेल. ऐक शिष्या येथीलचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको.
तू स्वतःच परमात्म स्वरूप आहेस, याच्याविषयी संदेह भ्रम धरू नकोस, हे त्यांचं परमवचन असेल. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे, याला परमवचन म्हणतात. हे परमवचन हे अंतिम सत्य असेल. या पद्धतीने ऐकणाऱ्यांनी ते ऐकायला पाहिजे. सांगणारा त्या पद्धतीने सांगत असतो. सांगणारा जेव्हा सांगतो की तू परमात्म स्वरूप आहेस, तेव्हा ते नुसतं सत्य नसतं, तर ते परम सत्य असतं. सत्य आणि असत्य याच्याही पेक्षा पलीकडचं असं एक शाश्वत सत्य असतं. सत्य हे असत्यामध्ये परिवर्तित होत असतं आणि असत्य देखील सत्यामध्ये परिवर्तित होत असतं. आपल्याला जे सत्य वाटतं ते कालांतराने सत्य राहत नाही. मेडिकल सायन्सच्या बाबत तर ही गोष्ट सगळ्या जगाला पुरती अनुभवाला आलेली आहे. जी गोष्ट काही काळापुरती सत्य म्हणून होती, तर ती काही कालांतरानंतर खरी नाही असं लक्षात येतं. पूर्वी असं होतं की एक प्रकारे गर्भवती स्त्रीला जे भूक ही लागायला नको, भूक लागली की लगेच मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने तिला मिळालं पाहिजे, असा एक समज प्रवाद रूढ होता. मग संशोधनानंतर असं लक्षात आलं की अशा पद्धतीने निर्माण झालेली जी मुलं आहेत त्यांच्या ठिकाणी बुद्धीची तेवढी तीक्ष्णता असू शकत नाही, तेवढी सूक्ष्मता असू शकत नाही. थोडं स्टार्व्हेशन पाहिजे, न्यूट्रिशन्स पाहिजेत आहारामध्ये, पण तिला भूक लागली की नाही आणि थोडी भूक वाढली पाहिजे, थोडं कडकडलं पाहिजे, मग तिने खाल्लं पाहिजे, असा नंतर एक प्रवाद आला. मग आधीच्या काळामध्ये पिढ्यानपिढ्या जवळपास 20 वर्ष 25 वर्ष अशा पद्धतीने ज्यांनी अन्न घेतलं त्यांचं काय झालं? आता तर वनस्पतींमध्ये देखील ती गोष्ट आलेली आहे. थोडं स्टार्व्हेशन पाहिजे तर पिकं अधिक चांगली येतात. आंबा आहे, थोडं स्टार्व्हेशन पाहिजे आणि मग पाणी दिलं पाहिजे, अधिक उत्तम फळ येतं. आता अशा प्रकारची गोष्ट आली. म्हणून सत्य आणि असत्य हे एकमेकांमध्ये परावर्तित होत असतं. सत्य हे कायमचं सत्य नसतं. या पिढीचं जे सत्य असतं ते पुढच्या पिढीचं असत्य असू शकतं. अगदी शास्त्रामध्ये देखील न्यूटनचं जे सत्य होतं तर ते सत्य आईन्स्टाईनचं असत्य ठरलं. आईन्स्टाईननी अजून एक परिमाण दिलं, काळ. लांबी, रुंदी आणि उंची एवढंच परिमाण नाही तर काळ हे देखील एक परिमाण आहे. त्याच्या सूक्ष्मात जाऊन त्यांनी असं सांगितलं की एखादा जो मॅटर आहे तो कालांतराने मॅटरच राहत नाही, म्हणून काळ हे परिमाण धरलं पाहिजे. सूक्ष्मतः अणूचं देखील, अणू म्हणजे मॅटर आणि एनर्जी असं सतत एकमेकांमध्ये परावर्तित होत असतं. एका विशिष्ट काळाने मॅटर हे एनर्जी मध्ये परिवर्तित होतं. त्यामुळं काळ, टाइम हा देखील एक फॅक्टर आहे, हे देखील एक डायमेन्शन आहे. याच्या पुढच्या काळामध्ये आता शास्त्रज्ञ त्याच्या पुढे जाऊन पाहायचा प्रयत्न करतायत, तेव्हा कदाचित आईन्स्टाईनचं देखील आजचं सत्य उद्या असत्य होऊन जाईल. कारण त्यांना आता प्रश्न पडलेला आहे की एका काळाने हे सगळं बदलतं. मॅटर जो आहे तो मॅटर पूर्णपणे एनर्जीत जर परिवर्तित होतो तर त्या मॅटरच्या आत असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, यांच्यावर विशिष्ट माहिती जर सोडली, फेकली, विचारली तर एकसारखा रिझल्ट सतत देत नाहीत. याच्यावर केवळ काळाचा परिणाम आहे की आणि कोणाचा परिणाम आहे? कारण तीच गोष्ट जर एनर्जी मध्ये परिवर्तित झाली तर रिझल्ट तसे मिळत नाहीत, वेगळे मिळतात.
त्यामुळे एकटा काळ देखील याला कारणच असेल असं सांगता येत नाही. अशा पद्धतीने आता ते शोधायला लागलेले आहेत. भगवंत जेव्हा म्हणतात, सद्गुरु जेव्हा म्हणतात मी परमसत्य तुला सांगतो, तेव्हा हे परमसत्य अशा भौतिक सत्यांसारखं बदलणारं नसेल. ते अपरिवर्तनीय कायम आहेच आहे असं असेल. म्हणून अजहा नित्यहा शाश्वतः अयम पुराणहा, पुराण काळी जसा होता तसाच आता देखील आहे. त्याच्यामध्ये फरक काही झालेला नाही. जे परम आहे ते परम बदलणारं नाही. शक्य आहे की ते परम माझ्या बुद्धीला पटणार नाही. मला अशी सवय लागलेली आहे की माझ्या बुद्धीला जे पटतं त्याला मी सत्य असं समजतो, आणि माझ्या बुद्धीला जे पटत नाही त्याला मी असत्य समजतो. पण माझ्या बुद्धीने एखादी गोष्ट चूक म्हणून फुली मारली म्हणून सत्यावर फुली बसत नाही. सत्य हे सत्यच राहतं, फक्त माझ्या बुद्धीच्या आवाक्यात ते आलं नाही म्हणून ते परम आहे. जर माझ्या बुद्धीला ते समजलं तर मी सत्यावर टीक केली नाही, माझ्या बुद्धीवर टीक केलेली आहे हे मला समजलं पाहिजे. मी बोलतो आणि तुम्ही जेव्हा हो म्हणता, तुमच्या माना जेव्हा डोलतात, तेव्हा माझं बोलणं तुम्हाला पटलंय असा अर्थ मी घेत नाही, तर तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्हाला ते बरोबर वाटलं असा मी अर्थ घेतो. कारण सत्य हे सत्यच राहतं. आणि जेव्हा मी बोलतो आणि तुम्ही तटस्थ राहता, तुम्हाला पटले की पटलं नाही अशा भूमिकेत तुम्ही असता, तेव्हा तुमची फुली ही सत्यावर नसते. माझं बोलणं तुम्हाला पटलं नाही तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातल्या कल्पनेप्रमाणे ते चूक वाटलं. ती फुली सत्यावर नसते. जे परम आहे ते परम कायमच परम राहील. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ते बदलण्यासाठी म्हणून निर्माण झालेलं नाही. म्हणून हे जे परम आहे ते परम मदनुग्रहाय परमम भूय एव महाबाहो शृणु मे परमम वचः असं परमसत्य सद्गुरु सांगतील. हे परमसत्य आणि सद्गुरूंचा प्रत्येक शब्द एकमेकांशी ताडून घेता येणार नाहीत. सद्गुरु व्यवहारात काही बोलतील, वैयक्तिक संदर्भात बोलतील, स्वतःच्या दुखण्यांसंबंधी बोलतील, स्वतःच्या कुटुंबाच्या परिस्थितीविषयी बोलतील, राष्ट्राच्या कल्पनेविषयी बोलतील, चालू घडामोडींविषयी बोलतील, तर ते तसंच व्हायला बांधील नाही, कारण ते व्यवहारात आहे. पण जे परम आहे ते परम मात्र न बदलणारं असेल. तत्वमसि श्वेतकेतो इति याच्यामध्ये फरक पडणार नाही. हे परम वचन आहे. म्हणून जे परम वचन आहे ते परम वचन सद्गुरूंकडून ऐकायचं असतं. दुसऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या प्रकृतीचा, बाहेरच्या सर्व घडामोडी त्यांच्या कानावर न आल्याचा, अशा अनेक मर्यादांचा परिणाम त्यांच्या कथनाला असू शकतो. पण या परम वचनाच्या बाबत मात्र ते नसतं. मला तुम्हाला हे आशा करता सांगायचं आहे की परमार्थाची एकूण परिस्थिती जर पाहिली तर विश्वास ठेवणारे असा विश्वास ठेवतात की काय, कशावर विश्वास ठेवायचा, कशावर विश्वास ठेवायचा नाही याचा देखील विवेक त्यांच्या ठिकाणी नसतो. खरं म्हणजे सांगणाऱ्यांनी तो विवेक त्यांच्या ठिकाणी जागा करायला पाहिजे. तेही काम सांगणारे करत नाहीत. तसा परमार्थ आपल्याला आपल्या इथं नको आहे. म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे, जे परम आहे ते परमच राहील. ते सत्य आणि असत्य याच्या कायम पलीकडचं राहील. आणि आमच्या समजण्यावर आणि आमच्या न समजण्यावर, आम्हाला मान्य असण्यावर अथवा आम्हाला मान्य नसण्यावर ते परम सत्य असणं आणि नसणं याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. हे परम जर समजून घ्यायचं झालं तर आहे या परिस्थितीमध्ये. आता पहा की जो सांगणार आहे तो सांगणारा त्याच्या अनुभवाने सांगेल, आणि जो ऐकणार आहे तो ऐकणारा आपल्या परिस्थितीमध्ये ऐकेल. आपल्या परिस्थितीमध्ये हे परम ऐकत असताना, हे निरंतर सत्य ऐकत असताना कदाचित आपला त्याच्यावर विश्वासही बसणार नाही.
म्हणून हे श्रद्धेने ऐकायला लागेल. कदाचित आपली बुद्धी याला असत्य ठरवेल, पण बुद्धीने असत्य ठरवल्यामुळं ते परम असत्य होणार नाही. या श्रद्धेने हे परम आहे, हे परम सत्य आहे, या श्रद्धेने आम्ही ऐकल्याखेरीज आम्हाला पर्याय राहणार नाही. त्या तऱ्हेने आम्हाला हे ऐकायला लागेल. ऐकण्याच्या ज्या तऱ्हा आहेत त्या तऱ्हांमध्ये, पद्धतीमध्ये एका बौद्धिक पातळीवर असं ऐकलं जातं, एका अंतःकरणाच्या पातळीवर असं देखील ऐकलं जातं, आणि अंतःकरणाच्याही पलीकडे असणाऱ्या जीवाभावाच्या पातळीवर, आत्म्याच्या पातळीवर असं देखील ऐकलं जातं. आपण जर केवळ बुद्धीच्या पातळीवर ऐकत असाल तर सद्गुरु जे सांगतील तर ते चुकीचं आहे असं म्हणण्याचं लिव्हरेज तुमच्या बुद्धीने घेतलेलंच आहे म्हणून समजा. तुमच्या बुद्धीला कायम ते सांगतील ते पटेल असं नाही, तुमची बुद्धी ते कायम मान्य करेल असं नाही. जो बुद्धीच्या पातळीवर व्यवहार करतो केवळ इथून पुढं वर मस्तकाच्या पातळीवरून, हृदयापर्यंत नाहीच, अंतःकरणापर्यंत नाहीच, असा जो केवळ बुद्धीच्या पातळीवर राहतो, सद्गुरूंच्या सन्निध त्यांनी आपला जाण्याचा मार्ग आधीच ठरवलेला आहे असं समजायला हरकत नाही. जाण्याचा मार्ग निश्चित करून तो इथं आलेला आहे. आज न उद्या त्याला इथून निघून जायला लागेल, तो कायम राहणं शक्य नाही. कारण बुद्धी ही त्याला सर्व बाजूनी सतत सांगत राहील, आणि सद्गुरूंचं जे वचन आहे ते वचन आणि सद्गुरूंचं वर्तन, सद्गुरूंची प्रकृती, सद्गुरूंचं कार्य, सद्गुरूंची कार्य करण्याची पद्धती, परम आणि या प्रकृती मधल्या गोष्टी याच्यामध्ये नेहमीच अंतर असणार आहे. त्यांचं सांगणं हे परम असणार आहे, आणि इतर गोष्टी आहेत या तुम्हाला बुद्धीने तपासून घेता येतील, ते परम तपासून घेता येणार नाही. आणि हा विवेक राहता येणं हे दरवेळेला शक्य होणार नाही. त्यामुळे असं होऊ शकेल की इथं चाललेल्या गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत, असं होऊ शकेल की सद्गुरू जे काही करतात त्याबाबत तुम्हाला मतभेद वाटू शकेल. तुम्ही बुद्धीने विचार कराल तेव्हा बुद्धी तुम्हाला हे सर्व तुमच्या ठिकाणी घडवेल, तुम्ही हे कायम मान्य कराल असं होणार नाही. जर अंतःकरणापासून तुम्ही हे ऐकाल परमवचन तर मात्र खूप फरक पडेल. आणि जो बुद्धीच्या अंगाने एखाद्या ठिकाणी राहतो तो कधीच एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. एखाद्या कुटुंबात देखील केवळ बुद्धी चालवणारा जो मनुष्य आहे त्याला आई वडिलांच्या देखील चुका कळतात. तो असं म्हणतो, यांनी असं का केलं, त्यांनी तसं का केलं, या भावानी असं का केलं, आणि त्या खातर त्याला बुद्धीला पटलं नाही म्हणून तो कुटुंब तोडेल, तो संस्था तोडेल, तो राष्ट्र तोडेल, तो सर्व काही तोडेल. जो बुद्धीच्या मार्गाने चालेल तो तोडल्याखेरीज राहणार नाही, कारण त्याला त्याची बुद्धी ही प्रमाण वाटते. जर अंतःकरणापासून चालेल तुम्हाला संतांच्या कोणत्याही कृतीबद्दल काहीही शंका येणार नाही. त्यांचं जे परमवचन आहे त्या परमवचनावर अतिश्रद्धा ठेवून त्यांच्या बाकीच्या सर्व गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा. मग गजानन महाराज असेच का बसत होते, अक्कलकोट स्वामी तसेच का करत होते, स्वरूपानंद ताप आलेले असताना पोहायला उतरलेच कशाला, आणि एवढा अशक्तपणा आलाच कसा, आणि ते पडवळाची भाजी खात होते, त्यांचा असा असा देह होता, योगी म्हणायचे आणि आजारी कसे पडले, अनेक प्रश्न येऊ शकतील.
पण या प्रश्नांशी अंतःकरणाने जो पाहिल त्याच्याशी काही संबंध नसेल. संत झाले आणि दुकानदारी कसे अजून करतात वाटेल तो प्रश्न येईल, पण अंतःकरणाने जो पाहिल तो हा कोणताच प्रश्न घेणार नाही. मी सुरुवातीला स्वामीजींकडे आलो आणि एका व्यक्तीचं मी बोलणं ऐकलं की स्वरूपानंदांनी त्यांना एवढं सगळं दिलंय आणि अजून दुकानदारी करतात, पैशाचं आहेच ही बुद्धी, आणि मला फरक पडला नाही हे अंतःकरण. जर अंतःकरणापासून त्यांच्याकडे पाहिलं, जसं आई मुलाकडे अंतःकरणापासून पाहते, बुद्धीपासून पाहत नाही, त्यामुळे मुलाचं चूक असेल आईची क्षमाच असते. अंतःकरणाने जर ठरवलं की या कुटुंबामध्ये मला राहायचं आहे आणि हे कुटुंब माझं आहे, तेव्हा गुण अवगुणांकडे दुर्लक्ष होईल. अंतःकरणाने जर ठरवलं की ही संस्था माझी आहे, याच्यामध्ये मला राहायचं आहे, तर गुण अवगुणांकडे दुर्लक्ष होईल. अंतःकरणाने जर ठरवलं माझा आणि यांचा संबंध आहे, तर संबंध राहील. मग सद्गुरू काय बोलतात प्रसंगी, तेव्हा असं बोलले ते, आता असं बोलले ते, काही संबंध नाही. तेव्हा काय विचार व्यक्त केलेले होते, आता कसे वागत आहेत, काही संबंध नाही. अंतःकरण पूर्वक राहिले तेव्हा प्रश्न मिटला. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ते मात्र आत्म्याच्या पातळीवर सांगत असतात, जीवाभावाच्या पातळीवर सांगत असतात. आणि आपणही हे परमसत्य जीवाच्या पातळीवरून, जीवाभावाच्या पातळीवरून ऐकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, अगदी अंतःकरणाच्या देखील पलीकडून. अगदी क्वचित कोणाच्या तरी जीवनामध्ये एखादा प्रसंग घडावा, शिष्याच्या, तसा जेव्हा घडत गेला तेव्हा सत्शिष्यांनी काय केलं हे जर तपासून पाहिलं तर ते आत्म्याच्या पातळीवरून कसे असतात हे आपल्या लक्षात येईल. त्यांचा अनुग्रह खरा, त्यांच्याकडे गेल्यानंतर मिळालेला आनंद खरा, मला आलेला शांतीचा प्रत्यय खरा, ध्यानात मला सुख होतं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने हे खरं, बाकी कशाशी माझा संबंध नाही. आत्म्याच्या पातळीवरूनच त्यांचा आणि माझा संबंध आहे, अशा पद्धतीने सत्शिष्यांचं आचरण राहिलेलं आहे असं लक्षात येतं. कारण अर्जुनाला देखील शंका घ्यायला खूप वाव होता. अर्जुनाचं काम तर अजून अवघड होतं, कारण अर्जुन ज्यांच्याकडून ऐकत होता तो त्यांचा मित्र होता. मित्राकडून असं सगळं ऐकणं, सखा म्हणून आहे त्याच्याकडून असं सगळं ऐकणं, त्याचं अनेक प्रकारचं वर्तन, लहानपणापासूनच्या सगळ्या कहाण्या, कथा, गोष्टी, अनेक वेळेला अनेक प्रकारचं आपल्या समक्ष झालेलं वर्तन, ते आणि आत्ता तो जे सांगतो आहे ते, याच्यात फरक करून परम ऐकणं ही कठीण गोष्ट आहे. जर परमच ऐकायचं असेल तर सांगणाऱ्यांनी देखील ते परमच सांगायला पाहिजे, अंतिम सांगायला पाहिजे, आणि ऐकणाऱ्यांनी देखील जे अंतिम आहे त्याचंच ग्रहण करायला पाहिजे. मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम. हे काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. मला असं वाटतं की मला वेळ फार कमी पडतो. आपल्यालाही असं वाटत असेल की वेळ खूप कमी पडतो, पण त्याला इलाज नाहीये, कारण चौथं डायमेन्शन टाइम हे आपण स्वीकारलेलं आहे. या चारही डायमेन्शनच्या पलीकडं जो परमसत्य आहे त्याच्याशी एक रूप होऊन गेला तो जातो. त्या ठिकाणी काळाचं देखील बंधन नसतं. काळ पुढे सरकलेला असतो, पण काळ पुढे सरकतो आहे अशी देखील भावना नसते. आधीचा विचार आणि नंतरचा विचार हेही नसल्यामुळं भूतकाळ आणि पुढचा काळ हे काळही नसतात आणि केवळ वर्तमान काळ असतो. तेव्हा काळ देखील ओलांडलेला असतो. हा काळ ओलांडून जाणं हे
आता ऐकताना देखील तुम्ही अनुभवता की कसा काळ गेला, जशी 5 मिनिटच झाली असं वाटावं. त्यामुळं आईन्स्टाईनचं ही जी चतुर्मिती आहे ती निश्चित अयशस्वी होणार. शास्त्र आणि काहीतरी सांगणार, काढणार, पण त्याचा आपण आधीच अनुभव घेतलेला आहे. गुह्यम अध्यात्म संहितम आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा कस्य स्विद्धम्. ओम शांति शांति शांति. महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद